नमस्कार मित्रांनो. उद्या निफ्टीची एक्सपायरी आणि जर उद्या तुम्ही ह्या लेवल्स फॉलो नाही केल्या तर कदाचित तुम्ही लॉस करून घेऊ शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि तुम्ही इथे पाहू शकता की आज मार्केट आपलं थोडंसं गॅप डाऊनमध्ये ओपन झालं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर बायर्सने परत कमबॅक करत मार्केटला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केटने आजचा जो आपला हाय बनवलेला, जिथे मार्केट ओपन झालं आणि जिथून मार्केटचा जो आजचा डे हाय होता तिथेच मार्केटला सेलर्सने, इथे बघा तुम्ही इथे पाहू शकता की ह्या झोनमध्ये सेलर्स ॲग्रेसिव्ह होते आणि तिथूनच मार्केटमध्ये परत सेलर्सने मार्केटला खाली घेऊन आले. आणि उद्या कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर उद्या पहिलं म्हणजे आजचा जो डे हाय होता तिथून रिजेक्शन आलं, ती आपल्याला लेवल तिथे तुम्ही मार्क करून ठेवू शकता 24,360ची. अप साईडला आपल्याला ही एक इम्पॉर्टंट असेल 24,360ची. आणि त्याच्यानंतर आजचा डे लो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. तर तुम्ही इथे पाहू शकता की हा जो झोन आहे ना पूर्ण, तो आपल्यासाठी एक नो ट्रेडिंग झोन असेल उद्यासाठी. तरी माझ्या तर अंदाजान तुम्ही इथे ट्रेड करू नका, कारण की इथे जर ट्रेड कराल तर तुमचा लॉस हा फिक्स असेल. मार्केटला आजचा जो डे लो होता तो ब्रेक करू द्या, त्याच्यानंतर आपल्याला चांगले टार्गेट भेटू शकतात डाऊन साईडचे. तर तुम्ही पहिलं टार्गेट तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटमध्ये जो हा आपल्यासाठी एक गॅप होता तो उद्या फिल होण्याचे चान्सेस आहेत, कारण की मार्केट पहिलंच निगेटिव्ह आहे. आणि उद्या त्याचबरोबर आजचा डे लो जर मार्केटने ब्रेक केला तर उद्या आपल्याला हे टार्गेट भेटू शकतात. डायरेक्ट 23,200ची लेवल ब्रेक झाली तर 24,200ची लेवल ब्रेक झाली डाऊन साईडला तर 24,150 पर्यंतचे आपण टार्गेट घेऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता 24,000 पर्यंतचे नेक्स्ट टार्गेट घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपली ही जी ट्रेंड लाईन आहे तिथे मार्केट कसं काय, तुम्ही इथे डेलीच्या टाइम फ्रेममध्ये बघाल तर आपल्यासाठी ही एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट होता. जर मार्केट इथे येऊन रिजेक्शन घेतलं, परत इथे आला आणि इथे काय म्हणजे इथे कशा प्रकारे मार्केट कामकाज करेल ते आपल्याला बघायचं. आणि इथून जर अपसाईडचा पोटेन्शियल दिसलं, काय अपसाईडचा इथे एखादी हॅमर कॅन्डल वगैरे दिसली तर इथून परत मार्केट वरती जाऊ शकतं. कारण की तुम्ही इथे पाहू शकता की इथून पण मार्केटने अपसाईडला ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट मार्केटने घेऊन अपसाईडला गेलेला, इथे पण मार्केटने ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन अपसाईडला गेलेला आणि इथून मेन आपलं ट्रेंड लाईन सुरू झालेली. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की इथे पण मार्केट कशा प्रकारे कामकाज करेल येणाऱ्या दिवसात ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणून ही ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ करून ठेवा आणि इथे मार्केट कशा प्रकारे कामकाज करते ते पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद.